जवळजवळ 8 वर्ष झाली आजोबा जाऊन, पण शेवटच्या दिवशीची त्यांची आकृती आजही डोळ्यात तशीच उभी आहे. बाय म्हणायचे मला. माझी आई सांगते, मी लहानपणी रात्री खूप रडायचे. मी रडायला लागले की ते रात्रभर गाणं सांगून मला झोपवायचे. जणू त्यांच्या त्या गोड सुरात माझे सारे अश्रू विरघळून जायचे. बऱ्याच धुसर आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यात चमकतात. गावाला गेल्यावर रात्रीच्या गोष्टींचा कार्यक्रम हा हमखास असायचा. तोही मला झोप येण्याआधीच अर्ध्यावर सोडायचा. झोप यायची, पण त्यांचा आवाज मनात मात्र कायम राहायचा. आजी आजोबांकडून नातवंडात गुण, सवयी, स्वप्न उतरतात असे म्हणतात. तसंच काहीतरी माझ्यातही उतरलं. कदाचित म्हणूनच मला लिहिणं इतकं आपलंसं वाटू लागलं. हीच त्यांची माझ्यासाठी मिळालेली सगळ्यात मोठी भेट आहे. घड्याळांची त्यांना अतोनात आवड. त्यांची तीच गोष्ट माझ्यात उतरली असावी. त्यामुळेच मी नवनवीन घड्याळं पाहिल्यावर ती घेण्याचा मोह आवरूच शकत नाही. त्यांच्या त्या लहानशा सवयीची मीच पुढची धनी आहे जणू. मला आठवतंय, ज्या दिवशी ते गेले त्या दिवसापर्यंत त्यांच्या मनगटावर घड्याळ होतं. ते घड्याळ चालू होतं, पण वेळ मात्र जणू थांबली होती. त्यांच्याकडून खूप काही शिकायचं राहून गेलं, खूप काही बोलायचं राहून गेलं. अजून थोडा वेळ त्यांच्याशी बोलता आलं असतं. काश त्या गोष्टीचा शेवट ऐकता आला असता. काश मला झोप लागली नसती. जर पुढचा जन्म असेल तर मी एकच इच्छा मनापासून मागेन, पुन्हा त्यांच्या घरात, त्यांच्या हातात त्यांचीच नात म्हणून मला या जगात यायला आवडेल. मैं छू के तुमको देख लूं के सच में मेरे पास